नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. बोला. ते आमच्या गुरुकुलातनं तुम्ही सारंग मेहेंदळेंना उचलून आणलं होतं. तर त्यांना भेटता येईल का, त्यांच्याशी बोलता येईल का जरा? दामानच आहेत जरा. हे पोलीस स्टेशन आहे, भाजी मार्केट नाही. कधी या आणि कोणालाही भेटा. मी तुम्हाला जे विचारतोय ते मला सांगा. मला सारंग मेहेंदळेला भेटता येईल का? आवाज खाली. परमिशन आणले का तुम्ही त्याला भेटायची? नाही. नाही ना, जा पहिली ती घेऊन या. परमिशन लागणारच आहे का? हो. एवढ्या लवकर तुम्हाला परमिशन आली वाटतं. हा नमस्कार साहेब. हो मी आता पोलीस स्टेशनमध्येच आहे. इन्चार्ज एक मिनिट. आर्य सावंत म्हणून कोणीतरी इन्चार्ज आहेत. तुम्ही जरा 2 शब्द बोललात तर फार बरं. हा मी देतो त्यांच्याकडे. ओके एक मिनिट. कोण आहे? कमिशनर साहेब. बोला ना. द्या. हॅलो. हा जय हिंद सर. जय हिंद. सॉरी सर. हो सर. हो सर. 100% काम होईल त्यांचं. जय हिंद सर. जय हिंद. ठीक आहे. सॉरी. हा सॉरी. नाही हरकत. बसा ना तुम्ही. बसा. उभे का? नाही आधी तुमची बसण्याची व्यवस्था नीट करा. हो हो हो. तुम्ही बसा ना प्लीज. नाही नको आता बसायला वेळ नाही. तुम्हाला एक विनंती करतो, प्लीज तुम्ही सारंग मेहेंदळे लवकरात लवकर सोडा. आणि काळजी करू नका, माझे वकील येऊन बेल देऊन जाते. काहीच गरज नाहीये. एका बाहेरच्या परक्या माणसाने माझ्या सारंगची बेल द्यायची काहीच गरज नाही. त्याची आई अजूनपर्यंत जिवंत आहे आणि त्याच्या पाठीशी उभी आहे खंबीरपणे. पेपर्स. सारंगच्या बेलचे पेपर्स आहेत. नीट बघून घ्या. त्याला लगेच बाहेर काढा. हवलदार सारंग साहेबांना घेऊन या. तेवढी फाईल बघतो आणि हवलदार जा लवकर. सारंग साहेबांना घेऊन या. तिलोत्तमा, तू तुझा शब्द पाळला असतास, गुरुकुलाचा हट्ट सोडला असतास,